दोघी मिळून करून तिकडे म्हटलं कोणच नाही स्वतः नाही म्हटलं मी इकडेच करते. ते माहिती आहे ना तुला सगळं घेऊन मी लवकर सगळं सामान ते मेनवेळी घाई गडबड करू नको. त्या दोघींकडे जाऊन आली ना माझ्याकडे घेऊन ये. तिचं पण बरोबर आहे. नंतर तिला कोणी बोलून दाखवायला नको म्हणून ती हे करते बाकी काय नाही. आणि आमचे पप्पा आहेत तसे बोलणारे लाईक आपल्या पप्पांसारखंच आहे ते. जसं हा त्यांना कळणार आहे का बोलायचा सांगू माहिती आहे आमच्या पप्पा बोलणार बरोबर. हा घेऊन येते सगळं. मगाशी बसून बसून हे पण केलं. हार एक मोठा घेऊन येते. तीच कमी आहे ना त्याचीच ग्रेव्ही थोडीशी कमी आहे. बाकीचे नंतर उरलेलं नंतर यायला आपल्याला काही एक टायमाला ते पाणीपुरीचं तर म्हटलं मग त्याचीच थोडी आमची हे करेल ग्रेव्ही थोडी गरम टाकलं ते बनवून ठेवेल. फोडण्या वगैरे करूया. बटाटे नाही आहेत ना घेऊन येतो. बटाटे घेऊन येतात म्हणजे आपल्या बटाटे कोथिंबीर सगळं घेऊन. बटाट्याची उपासाची बरी भाजी. हां चालेल. मी ॲक्च्युली नैवेद्याला पण थोडीशी पिवळी भाजी करायचं म्हणून होती. पुरी करणारच पिवळी भाजी कर म्हणून. बटाटे आणि जास्ती हां मग जास्तीच आहे. एकदम छोटे नको हां मोठेच आहे. जरा मोठे मग तेच विचार केला ती पण हे करेल. आलं आहे की संपलंय. आलं पण घेऊन येते. आलं थोडं आहे पण मी घेऊन येते आता. फ्रेश वाला जरा घेऊन येते. आलं कोथिंबीर बटाटे घ्यायचे. टोमॅटो आहेत का? टोमॅटो आहेत पण तरी टोमॅटो अर्धा मी अजून घेऊ. फ्रीजमध्ये आहे. फ्रीज मधले मी आता काढले आहे. किती आहे ती बाहेर उगाच नको लवकर खराब होतात. आपण काय खालीच बाजार आहे. अर्धा किलो आण जास्त नका. ऐक ना आता नको आणू. 2 दिवसांनी तुला ह्याची पण पावट्याची भाजी आणायची. शनिवारी तेव्हा आण फ्रेश टोमॅटो उद्या एक लागणार. आता आज लागणार नाही टोमॅटो. आज लागणार उद्या लागणार. 1 किंवा 2 लागणार. ती भाजी आणि डाळी पण थोडंसं काढणार. वेडनेसडेला परत लागेल नाही लागेल तेव्हाच आणणार. टोमॅटो नको आणू. ठीक. भाजी अजून काय बघू का म्हणजे हे उद्याचं तर सोडून द्या. अदरवाईज काही भाजी उद्या माझा उपास असतो. मी करत नाही बाकी काय. माझा उपास असतो. पूर्ण करायची आहे. ही म्हणते खाऊ शकतो. मी विचारलं ऍक्च्युली आत्याला पण आता तर ती म्हणाली की संध्याकाळी खातात. हे म्हणजे करायची बटाट्याची म्हणाली बटाटे आणि खिचडी भाजी भाजी केवढी तरी आहे. मला खिचडी खायची असेल तर साबुदाणे होते ना कुठल्या आहेत आहेत असंच असेल. साबुदाणे भरपूर आहेत. आतमध्ये पण आहेत तिथे पण खाली पण आहेत. हो सांगू दे. दही थोडं घट्ट दहीचं एक डबा. जरा जास्त दही आणलं तर मी लस्सी बनवून देईन तुम्हाला. तसं दही वेगळं आहे. ते पाऊचवाला दहीचं पाऊचवाला आहे. तेच नाही पण दही घट्टवाला जरा मोठं पाहिजे आणते तो. मोठा आणतो. हां. कारण दही खाणारे सगळेच आहेत. मी म्हणजे मला खिचडी खायची. उपास आमचा आहे. दादागिरी फुकटची आहे. मला शिळं जेवण देणार तुम्ही बटाट्याची भाजी खाणार. बटाट्याची भाजी तू नाही खाऊ शकत. बनव ना खिचडी आणि बटाट्याची भाजी दोन्ही बनव मस्त लागते. जा. जा झोप. बाकी पण काम आहे आता आम्हाला. तुझं झालं काम. आता बाहेर यायचं. आता मला लॅपटॉप लावून दे. मम्मी ती भाजी उरली तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. त्याचा बटाट्याची नको
ते करूया करूया. गं. नको करूया आपण खिचडीच करूया. आता 2 केलं तर मस्त लागेल ना बटाट्याची भाजी. नाही असं आम्हाला कारण चालत खिचडीमध्ये बटाटे जास्त घातले तुम्ही जर कमी घातले. नाही. मी घालते करून तिला नको सांगू. कोण पण घालते? बटाटे आण गं 2 किलोचे. नाही, मोठे मोठे पण बटाटे. एक तेच तिला आणते. मिक्स मोठे मोठे पण मी नाही. कधी तरी छोटे नाही मोठे नाही Medium size. एवढे एवढे तरी पाहिजे. assorted. Sorted. पण छोटे नकोच ते काप सोलायला आणि कापायला कंटाळा. नाही हे छोटेवाले ते झेप्टोवरून ऑर्डर केलेले ते वाले निवडून आणतो ते आपण कसं मीडियम साईजचे बटाटे आण आलं आण आणि कोथिंबीर तुम्ही काय आहे टोमॅटो 2 दिवसानंतर आणले. मिरच्या भरपूर आहेत मिरच्या टोमॅटोची गरज नाही. आता फ्रीजमध्ये कुठली भाजी आहे? फ्रीजमध्ये आता आहे शिमला मिरची आहे. एक वांग पण असणार मोठं. एवढं साईजचं अजून आणू का हा हे एवढं आहे हे एवढं आपल्याला पुरणार. एवढ्याच साईजचं अजून एक आणते म्हणजे ते एकत्र करता येईल नारळ आहे. नारळ एक आण गं. पाणीवाला बघून आणा. मला उद्या नारळ पण नाही लागणार. मला काय लागत नाही. ते काय लागतं ते तिलाच माहिती. नारळ चांगला आण. घरातलं खोबरं मला वाटतं संपत आहे. 2 फळं आहेत आता अजून 3 फळं काहीतरी 2 कुठली ठेवते. झाली? आंबा आहे फणस. फणस आहे अजून 3 फणस आज कापायचं आहे देऊन टाका. हा ए प्रसाद प्रसाद अरे हा प्रसाद आणि तो फणस आम्ही मेहंदी काढायच्या आधी देऊ. म्हणूनच सांगते. आता कापला तर ह्यांच्याबरोबर एक जाईल रे काय मी कॅरी पप्पांकडे देऊन येशील.